मित्रांनो, कुठल्या तरी गावात एक जुने घर होते. गेल्या 10-15 वर्षात त्याची डागडुजी किंवा रंगरंगोटी झाली नव्हती. त्या घरात एक वृद्ध स्त्री राहत होती. त्यांचे या जगात कोणीही नव्हते, पण त्यांचे शेजारी त्यांना खायला प्यायला देत आणि त्यामुळेच त्या आपले जीवन जगत होत्या. मग एके दिवशी पहाटे एक भली मोठी गाडी त्या घराच्या दारात येऊन थांबते. त्या गाडीत एक तरुण मुलगा, ज्याने चांगले कपडे घातले होते, तो बाहेर येतो आणि थेट त्या घरात जातो. तिथे पोहोचल्यावर म्हातारी काही काम करत असताना त्याने जाऊन तिचे पाय धरले आणि ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले. हे पाहिल्यानंतर म्हातारी स्त्री खूप गोंधळून जाते. ती असा विचार करू लागते की कोण हा मुलगा आणि मी त्याचे आयुष्य कसे बदलले. शेवटी कोण तो मुलगा आणि काय कथा होती या वृद्ध महिलेची. पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, ही कथा आहे झारखंडमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या लक्ष्मीबाई नावाच्या महिलेची. तिच्या पतीचे नाव नामदेव आहे. नामदेव हे मजूर म्हणून काम करायचे आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली. आतापर्यंत त्यांना मुलबाळ नव्हते. पण काही दिवसानंतर हळूहळू त्यांना असे लक्षात येते की लक्ष्मीबाईला मूल होणार आहे. ती गरोदर आहे. हळूहळू 8 दिवस निघत गेले आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव वरुण ठेवले. आता नामदेव आधीपेक्षाही जास्त मेहनत करू लागला. हळूहळू वरुण आता 5 वर्षाचा झाला होता आणि अचानक तो 5 वर्षाचा असताना त्याचे वडील मरण पावले. पतीच्या निधनाने लक्ष्मीबाईंना खूप दुःख झाले होते. त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता. लक्ष्मीच्या घरचे लोक तिला म्हणाले की आम्ही या मुलाचा सांभाळ करतो आणि तू दुसरे लग्न कर. आयुष्य खूप मोठे असते, ते सहजासहजी जाणार नाही. पण लक्ष्मीबाई दुसरे लग्न करण्यास तयार झाली नाही. ती म्हणाली की मी माझ्या मुलाचे स्वतः पालनपोषण करेल. लक्ष्मीबाईंनी लोकांची धुणी भांडी करून आपल्या मुलाला वाढवले. वरुण आता बराच मोठा झाला होता, पण तो आपल्या आईचे काहीच ऐकत नव्हता. सगळं काही त्याच्या मनासारखे करत होता. तो आता 15 वर्षाचा झाला होता आणि नेहमी आपल्या मित्रांसोबत बाहेर फिरत होता. म्हणून त्याची आई नेहमी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एके दिवशी तर तो पिऊन घरी आला होता. हे पाहून लक्ष्मीबाईंना खूप राग आला आणि त्यांनी त्याला खूप मारले आणि रागातच त्याला म्हणाल्या की तुझ्यासारख्या मुलापेक्षा तर मला मुलं झाले नसते तर चांगले झाले असते. वरुण त्याच्या रूममध्ये जाऊन बसला. बराच वेळ झाला होता. लक्ष्मीबाई आपल्या मुलाची जेवणासाठी वाट पाहत होती, पण तो आलाच नाही. त्या वरुणजवळ गेल्या आणि त्याला जबरदस्ती जेवण भरवले. तरीही वरुणचा आपल्या आईवरचा राग गेला नव्हता. त्याला हे कळत नव्हते की आपली आई आपल्या चांगल्यासाठीच या गोष्टी करत आहे. रात्री त्याची आई झोपल्यावर त्याने आपल्या कपड्यांची बॅग भरली आणि घराबाहेर पडला. तो चालत चालत हायवेवर पोहोचला. लिफ्ट घेऊन मोठ्या शहरात पोहोचला. शहरातील गर्दी पाहून तो घाबरला होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहू लागला आणि विचार करू लागला की कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त राहतात. थोड्याच वेळात त्याला भूक लागते आणि जेवण्यासाठी तो एका हॉटेलमध्ये जातो. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो हॉटेल मालकाला सांगतो की माझे कोणीच नाही, तुम्ही मला जेवण द्या आणि त्या बदल्यात मी तुमचे काहीही काम करायला तयार आहे. आधी तर हॉटेलच्या मॅनेजरने त्याला नकार दिला, पण तो खूपच विनवण्या करत होता. त्यामुळे मॅनेजरने त्याला जेवण दिले आणि जेवण झाल्यावर भांडे घासायला सांगितले. जेवण झाल्यावर वरुण मॅनेजरला म्हणाला, मी या शहरात नवीन आहे, तर आपली हरकत नसेल तर मला इथेच काम द्या. काम झाल्यावर मी इथेच हॉटेलमध्ये झोपून राहील. मॅनेजरने असा विचार केला की आपल्याला स्वतःहून कामासाठी नोकर भेटत आहे, त्यामुळे त्याने होकार दिला आणि वरुणला कामावर ठेवले. आता तो तेथे राहू लागला आणि मन लावून काम करू लागला. त्याचे काम पाहून मॅनेजर खुश होता आणि त्यामुळेच मॅनेजर त्याला आणखीच काम सोपवू लागला. बघता बघता वरुणला त्या हॉटेलमध्ये 2 वर्षे पूर्ण झाले आणि आता तो 17 वर्षाचा झाला होता. एके दिवशी काही कामानिमित्त मॅनेजरला हॉटेल सोडून बाहेर जावे लागले. तेव्हा त्याने त्या हॉटेलची संपूर्ण जबाबदारी वरुणला दिली. वरुण मॅनेजरला म्हणाला की सर, तुम्ही काहीही काळजी करू नका.
कारण त्याला हॉटेलमध्ये 2 वर्षाचा अनुभव होता. 2 दिवसात जेव्हा मॅनेजर परत येतो तेव्हा वरुणचे काम पाहून त्याला खूप आनंद होतो. तो 2-3 दिवस हॉटेल एकदम व्यवस्थित सांभाळतो. हॉटेलमधील कर्मचारी मॅनेजरला सांगतात की हा मुलगा त्याचे काम खूप व्यवस्थितपणे करतो. आता मॅनेजर विचार करू लागतो की माझे काम आता खूप सोपे झाले आहे आणि मॅनेजर आता वारंवार वरुणवर जबाबदारी सोडून बाहेर जाऊ लागला. वरुण हॉटेलच्या सर्व कामांमध्ये आवड दाखवू लागला. एके दिवशी अचानक हॉटेल मालक हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी पाहिले की मॅनेजरच्या जागी दुसराच मुलगा काम करत आहे आणि गिराईकांना तो व्यवस्थितपणे हाताळत आहे. तो हॉटेल मालकालाही व्यवस्थितपणे विचारतो की सर आपणास काय खायला आवडेल. तेव्हा हॉटेल मालक एका टेबलावर जाऊन बसतात आणि ते जेवणाची ऑर्डर देतात. हॉटेल मालक आपल्या जेवणाची वाट पाहत होता आणि तेवढ्यात वरुण जेवण घेऊन येतो. जसं तो जेवण घेऊन येतो हॉटेल मालक त्याच्या नक्कल काढत असतो. हे पाहून हॉटेलमधील सगळा स्टाफ तिथे जमा होतो. वरुण त्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करतो. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कर्मचारी तेथे येतात. काही कर्मचारी जे जुने कामगार होते त्यांनी हॉटेलचे मालक असल्याचे ओळखले आणि लगेच त्यांना नमस्कार करू लागले. वरुण हे पाहून थोडा आश्चर्यचकित होतो आणि विचारतो ते कोण आहेत. नोकर सांगतो की ते हॉटेल मालक आहेत आणि ते इथे रोज येत नाही. आता हे ऐकून वरुण अचानक गप्प बसला. मग हॉटेल मालक त्याच्या पाठीवर थाप मारतात आणि म्हणतात शाब्बास बेटा, तू जे काही केले आहेस ते खूप चांगले केले आहे. नंतर तो वरुणला विचारतो बेटा मला सांग या हॉटेलचा मॅनेजर कुठे आहे ज्याला मी कामावर ठेवले आहे. सर्व कर्मचारी त्यांना सांगतात की ते रजेवर आहे आणि अनेकदा ते वरुणवर जबाबदारी सोडून जातात. तो हॉटेलमध्येच राहतो. त्यानंतर हॉटेलच्या मालकानेही वरुणचे काम पाहिले होते आणि त्याला समजून घेतले होते की त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि तो खूप प्रामाणिकपणे काम करत असे. त्यामुळे हॉटेलचा मालक मॅनेजरला फोन करतो आणि त्याला सांगतो की आज नंतर तुला माझ्या हॉटेलमध्ये येण्याची गरज नाही. मी दुसरा मॅनेजर नेमला आहे. आता यानंतर हॉटेलचा मालक त्याला हॉटेलचा मॅनेजर बनवतो आणि म्हणतो की बेटा मेहनत कर. आता या हॉटेलचा मालक त्याला मॅनेजर बनवून तिथे निघून जातो. त्या हॉटेल मालकाची बरीच हॉटेल्स होती आणि सगळ्या हॉटेल्सपैकी ज्या हॉटेलचा मॅनेजर वरुण होता ते हॉटेल खूप मोठे होते. दिवसेंदिवस हॉटेलची प्रगती झाली. आता हे पाहून हॉटेलचा मालक चकित झाला. यानंतर हॉटेल मालक वरुणला एक दिवस त्याच्या घरी बोलावतो आणि वरुण हॉटेल मालकाच्या घरी जातो. हॉटेल मालकाचे घर अतिशय सुंदर होते. त्यांच्याकडे अनेक गाड्या होत्या आणि पती पत्नी दोघेही त्या घरात राहत असत. हॉटेल मालक वरुणला डायनिंग टेबलवर बसवतो. बसल्यावर त्याच्याशी बोलतो बेटा तू चालवत असलेल्या हॉटेलची पसंती खूप वाढली आहे आणि माझ्याकडे अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे तू माझ्या सर्व हॉटेल्स सांभाळाव्या अशी माझी इच्छा आहे. वरुण त्याच्या मालकाकडून त्याची स्तुती ऐकून खूप खुश झाला आणि म्हणाला ठीक आहे मालक, तुम्ही म्हणाल तसे होईल. आणि त्यानंतर वरुण त्याच्या सगळ्या हॉटेल्सची चांगली काळजी घेतो आणि हॉटेलचे संपूर्ण काम स्वतः पाहू लागतो. आता हॉटेलमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती असो की कोणतेही काम असो वरुण सर्व काही पाहत असे. हळूहळू वरुण 22 वर्षांचा होतो. तो मालकाच्या घरी अनेकदा जायचा कारण हॉटेलचे जे काही पैसे कमवले त्याचा पूर्ण हिशोब तो मालकाला समजावून सांगत असे. मालक आणि त्याची पत्नी दोघेही वरुणला जीव लावत असे कारण त्या हॉटेल मालकाला मुलबाळ नव्हते. एके दिवशी हॉटेल मालक आणि त्याची बायको एकमेकांशी बोलतात की मुलगा खूप चांगला आहे, मेहनती आहे, आपण त्याला दत्तक घेऊया. पण हॉटेल मालक म्हणतात वेळ आल्यावर मी त्याला दत्तक घेईन. त्यानंतर हळूहळू आणखी काही काळ जातो आणि काही वेळाने हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होतो. हॉटेल मालक या गोष्टीमुळे खूप अस्वस्थ होतो आणि या दुःखामुळे तो वारंवार आजारी पडू लागतो आणि वरुणला म्हणतो बेटा आता तू हॉटेलमध्ये राहू नकोस. आता तू माझ्या घरी ये आणि इथेच राहा कारण मी एकटा पडलो आहे, मला मुले नाहीत आणि तू माझ्यासोबत राहिलास तर मला थोडे बरे वाटेल. हे ऐकल्यानंतर वरुणही हॉटेल मालकाशी सहमत होतो आणि तिथेच त्याच्या घरी राहतो. तो सकाळी लवकर आपल्या कामावर जायचा
आणि दिवसभर संपूर्ण हॉटेल सांभाळून संध्याकाळी हॉटेल मालकाकडे परत यायचा. मात्र हॉटेल मालकाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली आणि तो आजारी पडू लागला, कारण त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूने खूप दुःख झाले होते. यानंतर वरुण हॉटेल मालकाची खूप काळजी घेतो. संध्याकाळी झोपायची वेळ झाली तेव्हा त्यांचे पाय दाबतो. आता एके दिवशी संध्याकाळी वरुण त्याच्या हॉटेल मालकाचे पाय दाबत होता. मग हॉटेल मालक त्याला त्याच्या विचारू लागतो की बेटा, तू इतके दिवस आमच्याकडे काम करतोस, मी कधीच तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तू कुठून आला आहे आणि इथे काय करत आहे? त्यानंतर वरुण सर्व काही हॉटेल मालकाला सांगतो. तो सांगतो की मी 5 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माझ्या आईने मला वाढवले, पण तिचे प्रेम मला कधीच समजले नाही आणि मी माझ्या मित्रांसोबत फिरू लागलो. वयाच्या 15व्या वर्षी एके दिवशी मी दारू पिऊन घरी आलो आणि त्यानंतर माझ्या आईने मला खूप मारले आणि त्यामुळे मी माझे घर सोडून थेट या शहरात आलो आणि त्यानंतर मी फक्त तुमच्याच हॉटेलमध्ये काम करत आहे. आता हे ऐकून वरुणलाही आईची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येते. हॉटेल मालकाने त्याचा पूर्ण भूतकाळ ऐकला, त्यामुळे मालकाच्याही डोळ्यात अश्रू आले. तो पूर्णपणे भावूक होतो आणि वरुणला म्हणतो, तू कधी तुझ्या आईची बातमी घेण्याचा प्रयत्न केला नाहीस का? तेव्हा वरुण म्हणतो, नाही. त्या दिवसानंतर मी ना गावाला जायचा प्रयत्न केला, ना कधी माझ्या आईबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती कुठे आहे आणि कोणत्या अवस्थेत आहे? तेव्हा तो वरुणला म्हणतो की मला मुलबाळ नाही, तुला माहिती आहे, आणि तुझ्यापेक्षा माझी काळजी कोणीही घेऊ शकत नाही. म्हणून मला माझी संपूर्ण मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित करायची आहे. त्यानंतर आपण या घरात राहू आणि तू एकदा तुझ्या गावी जा आणि तुझ्या आईलाही घेऊन ये. आता वरुण हे ऐकताच त्याच्या उदास चेहऱ्यावर थोडा आनंद दिसतो आणि त्याने लगेच हॉटेल मालकाला मिठी मारली आणि नंतर तो म्हणाला, मी तुम्हाला बाबा म्हणू का? हे ऐकून हॉटेल मालकाने त्याला मिठी मारली आणि मालकाच्या डोळ्यात अश्रू आले. बेटा, तू नक्कीच मला बाबा म्हणू शकतो. दुसऱ्या दिवशी पहाटे हॉटेल मालक वरुणला त्याच्यासोबत तहसीलमध्ये घेऊन जातो आणि तेथे गेल्यानंतर तो त्याची संपूर्ण मालमत्ता वरुणच्या नावाने करतो. त्यानंतर वरुण आणि हॉटेल मालक घरी येतात. पण घरी येताच हॉटेल मालक वरुणला सांगतो की बेटा, माझी तब्येत ठीक नाही, पण तू यापैकी कोणतेही वाहन घेऊन तुझ्या आईला घेऊन ये. त्यानंतर वरुण व्यवस्थित तयार होतो आणि ड्रायव्हरसोबत गाडी घेऊन थेट त्याच्या गावाकडे निघतो. 8 ते 10 तासांचा प्रवास करून तो आपल्या जुन्या गावात पोहोचतो. तिथं जाऊन त्याच्या घरासमोर उभं राहिल्यावर लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्याच्या मनात येतात. त्याची आई त्याला मारायची, कधीकधी त्याच्यावर प्रेम करायची आणि या गोष्टींचा विचार केल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागतात. त्यामुळे तो गाडीतून उतरताच एवढ्या मोठ्या गाडीत कोण आले ते गावकऱ्यांना दिसते. त्याने इतके चांगले कपडे घातले आहेत, इतके छान सूट घातला आहे, बूट आहेत आणि त्याच्याकडे इतकी मोठी कार आहे. त्यानंतर तो मुलगा थेट त्याच्या घरी जातो. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. घराची अवस्था अत्यंत दयनीय होती. तो त्या घरात जातो आणि आत पाहतो की त्याची आई लक्ष्मीबाई काही काम करत आहे. तो लगेच जातो आणि आईचे पाय धरतो आणि म्हणतो की जर तू माझ्याशी अशी वागली नसती तर मी आज या पदावर नसतो. आता हे पाहून लक्ष्मीबाईला अचानक आश्चर्य वाटले की हा मुलगा कोण आहे? त्याच्याकडे इतके छान कपडे आहेत आणि तो पाय का धरतोय? कारण आजपर्यंत जी इतरांच्या दयेवर जिवंत होती, शेजारी तिला खायला द्यायचे, तेच खाऊन ती जगत होती. कधी कधी काम मिळाले तर काही पैसे कमवायचे आणि आजारावर खर्च करायचा आणि अशा प्रकारे ती आपले आयुष्य जगत होती. ती त्याला उचलते आणि म्हणते, बेटा तू कोण आहेस? मग तो अचानक आईला मिठी मारतो आणि म्हणतो, आई मी तुझा वरुण आहे, जो 10 वर्षापूर्वी येथून गेला होता. आता वरुणचे नाव ऐकताच तिला खूप आश्चर्य वाटले, कारण वरुण येथून निघून गेल्यावर वरुणच्या आईने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण 3-4 वर्षे तिला तो सापडला नाही. तेव्हा कंटाळून तिने त्याचा शोध घेणे बंद केले होते. तिने आपल्या मुलाला मृत समजले होते आणि तो परत येणार नाही असा विचार केला होता. पण 10 वर्षानंतर आपल्या मुलाला पाहताच ती
अचानक खूप भावूक झाली. आपल्या मुलाला घट्ट मिठी मारते आणि रडत रडत म्हणते की बेटा, तू हे चांगले केले नाहीस. माझ्या आयुष्याची 10 वर्षे तुझ्या दुःखात अशीच गेली आणि माझी अवस्था खूप वाईट झाली आहे. आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि जेव्हा त्यांना समजले की हा तोच मुलगा आहे जो त्यांना 10 वर्षापूर्वी सोडून गेला होता, त्यामुळे त्या लोकांनाही आनंद झाला. म्हातारपणाचा आधार आला आहे. लक्ष्मीबाईने डोळे उघडल्यानंतर वरुणचे अश्रू पुसले आणि त्याला म्हणाली, बेटा कुठे गेला होतास आणि आज तू इतका मोठा कसा झालास? त्यानंतर वरुण त्याची संपूर्ण गोष्ट त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना सांगतो. वरुण त्याच्या आईला म्हणतो, मालकाला तुला भेटायचे आहे. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे की तुझ्या आईला तुझ्यासोबत घेऊन ये. त्यानंतर वरुणची आई त्याच्यासोबत जाण्यास तयार होते. संपूर्ण गाव तिला तिच्या मुलासह गाडीत बसवते आणि वरुण त्याच्या आईला घेऊन मालकाकडे जातो. वरुणचा मालक तिकडे आईला भेटताच तिच्या पायाला स्पर्श करतो आणि त्यांना खूप आनंद होतो. यानंतर वरुणची आई आणि त्याचा मालक एकाच घरात राहतात. वरुणची आई अधूनमधून गावात येते, पण छान कारने, चांगले कपडे घालून आणि तिला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांशी तासनतास बोलून निघून जाते. इकडे वरुणही कधीकधी त्याच्या गावी येतो. ते नेहमी गावकऱ्यांचा आभार मानतात. तर मित्र हो, ही एका मुलाची गोष्ट होती जिथे त्याच्या आईने त्याला मारहाण केली आणि या मारहाणीमुळे तो घरातून पळून गेला आणि मोठा माणूस बनून आपल्या गावी परतला. या कथेबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? या कथेबद्दल तुम्हाला जे काही मत मांडायचे असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, या कथा सांगण्याचा उद्देश कोणाला त्रास देणे हा अजिबात नाही. ही कथा तुम्हाला सांगितली आहे जेणेकरून तुम्ही या कथांमधून काहीतरी शिकू शकाल आणि ते तुमच्या जीवनात लागू कराल. धन्यवाद.